प्रचार संपायला आता काही तास शिल्लक राहिलेत। प्रचारात अमित ठाकरेंनी दादरमध्ये प्रचार रॅली काढली आहे। लोकांना परिवर्तन हवंय असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। आपण पाहूया। संपूर्ण राज्याचं ज्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे तो म्हणजे दादर माहीमचा मतदारसंघ। या मतदारसंघातील तिन्ही पक्षाचे उमेदवार हे जोरदार प्रचार करतायत। मनसेकडनं अमित ठाकरे यांच्याकडनं प्रचार सुरू आहे। प्रचार फेरी ही आता त्यांच्या मतदारसंघातून निघालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर मोठा लोकांचा प्रतिसाद या प्रचार फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीनं ही निवडणूक पाहायला गेलं तर एक प्रकारची प्रतिष्ठेची निवडणूक जी आहे ही आता झालेली आहे। तिरंगी लढत दादर माहीममध्ये होते। आपल्यासोबत अमितजी ठाकरे आहेत। आपण त्यांनाच थेट विचारणार आहोत, कारण का ज्या पद्धतीनं आपण पाहतोय गेले अनेक दिवस संपूर्ण ठाकरे कुटुंबीय अमित ठाकरे यांचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं मनसेकडनं या मतदारसंघात ज्या पद्धतीनं ताकदीनं सर्व नेते उतरलेले आहेत त्याच बाबतीत आपण अमित ठाकरे यांच्याकडनं जाणून घेऊ। अमितजी, तुम्ही प्रचार फेरी चालू केलेली आहात। अवघे 2 दिवस मतदानाला उरलेले आहेत। काय सांगाल, कारण का एक परिवर्तनाची लाट जी आहे ही दादर माहीममध्ये ऐकायला मिळते? जसं तुम्ही बोलला तसं लोकांना बदल हवा आहे आणि तो प्रतिसाद तुम्हाला दिसतोय। त्याच्यामुळे ही मी विजय मिरवणूक असं बोलीन की उत्तम प्रकारे लोक उतरलेले आणि ज्या पक्ष म्हणून जे माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत, माझे सहकारी, मी सगळे अनेक विभागातून आले। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू नाही शकत। याचा अर्थ ही विजयी मिरवणुकीची रंगीत तालीम आहे म्हणायचं असं मला वाटतंय, कारण मी परत सांगेन तुम्हाला, जो प्रतिसाद मिळतोय लोकांकडनं तो उत्स्फूर्त आहे आणि उत्तम आहे। आणि आता आमदार झाल्यावर लोकांच्या कृपेने जे सोडवता येणार, म्हणजे जे सोपेपणे सोडवता येतील, मी परत हे माझे शेवटचं डोर टू डोर नाही आहे। मी परत घरोघरी जाणार आहे। जर देवाच्या कृपेने लोकांच्या कृपेने निवडून आलो तर परत घरोघरी जाणारे लोकांचे जे विषय ते सोडून घेणार आहे। आणि हे मला माहिती आहे, कारण ॲक्सेसिबिलिटीचा प्रश्न जो उपस्थित केला जातो आहे मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही। तुम्हाला 5 वर्षांनी तुम्ही माझ्याशी बोलाल तेव्हा तुम्हाला कळेल की एक आमदार म्हणून काय करावं लागतं तर मी सगळं केलेलं असेल। तुमची ही निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी होऊन जाईल ते लोकांवर आहे, ते मी नाही सांगू शकणार। मी माझे 100% देतोय, पण जो प्रतिसाद मिळतोय तो माझ्यासाठी खूप मोठा आहे। अमित ठाकरे यांची प्रचार फेरी चालू झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लोकांना परिवर्तन हवं आहे आणि लोकांचा प्रतिसाद हा उत्तमरित्या मिळतोय। त्यामुळे एक प्रकारे ही विजयाचीच मिरवणूक आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।